नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्यांना मेथीचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, मेथीचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये का व कसा करायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला मेथीमध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे, फॉस्फरस दिलेले आहे, काही विटॅमिन्स आहेत, काही मिनरल्स आहेत. तर मित्रांनो, या घटकांमुळे आपल्याला या मेथीचे जे काही फायदे आहेत आणि जे काही रिझल्ट आहेत तर ते देखील अतिशय सुंदर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे जे काही पशुपालक आहेत तर ते आपल्या पशूंमध्ये या मेथीचा वापर त्या ठिकाणी करतच असतील. परंतु जे काही पशुपालक आपल्या पशूंमध्ये या मेथीचे वापर नसतील करत, तर त्यांच्यासाठी आज आपण खास या मेथीचे फायदे काय आहेत, याचा वापर आपण कसा करायला पाहिजे, तर या विषयाची आता आपण माहिती घेऊ. मित्रांनो, मेथीचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला होणारा सर्वात पहिला जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या दूध देणाऱ्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी या मेथीचा त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट वाढवण्यासाठी देखील मेथी त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांची दुधाची वाढ होण्यासंबंधित कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपण एक घरगुती उपाय म्हणून या मेथीचा वापर जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली ही पाहायला मिळेल. सोबतच आपल्या पशूंच्या दुधातील फॅट वाढवण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, मेथीचा जो काही दुसरा फायदा आहे तर तो म्हणजे मेथीमध्ये आपल्याला जे काही अँटीऑक्सिडंट दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस असेल तर तो कमी करण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील ह्या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मेथीचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना या मेथीचे त्या ठिकाणी फायदे देऊ. त्यासोबतच मित्रांनो, मेथीमध्ये आपल्याला जे काही विटॅमिन्स दिलेले आहेत, काही मिनरल्स दिलेले आहेत, यामध्ये आपल्याला झिंक दिलेले आहे. तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंना जर त्यांना त्वचेसंबंधित कुठल्याही समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना त्वचेसंबंधित आजार असतील तर त्या आजारांवरती देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा समस्या त्या ठिकाणी दिसत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मेथीचा वापर करून आपल्या पशूंना फायदे देऊ शकतो. तसंच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारची सूज आलेली असेल तर ती सूज कमी करण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपले ताजे वेळलेले जे काही पशु आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या गर्भपिशवीची स्वच्छता करण्यासाठी मेथीचा खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भपिशवी संबंधित समस्या या निर्माण होत असतात. तर जर आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये या मेथीचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होईल, त्यांची फॅट वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होईल. आपल्या पशूंना त्यांच्या गर्भपिशवीतील जी काही घाण आहे तर ती बाहेर टाकण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये या मेथीचा वापर जर केला तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे त्या ठिकाणी या मेथीचे पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, मेथीमध्ये आपल्याला जे काही फायबर दिलेले आहे तर याच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन जे आहे तर ते पचन सुधारण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, मेथीमध्ये आपल्याला आयर्न दिलेले आहे तर याच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा या मेथीचा पाहायला मिळतो. तसेच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारची कमजोरी येत असेल, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठेही थकवा जाणवत असेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण जर त्यांच्या आहारामध्ये या मेथीचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये आलेली ही कमजोरी दूर करण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो,
यांसारखे खूप सारे फायदे आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण या मेथीचा वापर करतो तर त्या ठिकाणी हे पाहायला मिळत असतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जर माझावरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मेथीचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, मेथी ही मुळातच त्या ठिकाणी गरम असते, तर त्यामुळे आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मेथीचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, हे झाले आपल्या पशूंमध्ये मेथीचा वापर करण्याचे फायदे. परंतु मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मेथीचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला काही तोटे सुद्धा होऊ शकतात. तर यामध्ये मित्रांनो, पहिले जे काही तोटे आहे किंवा नुकसान आहे तर ते म्हणजे आपण आपल्या गाभण पशूंमध्ये या मेथीचा वापर हा करू शकत नाहीत. कारण मित्रांनो, मेथी गरम असल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे गर्भपात होण्याची त्या ठिकाणी शक्यता असू शकते. तर त्यामुळे आपले जर पशु गाभण असतील तर त्यांच्यामध्ये आपण या मेथीचा वापर करणे टाळणे हे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मेथीचा वापर टाळणे देखील खूप गरजेचे आहे. मित्रांनो, मेथी गरम असल्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये अतिरिक्त त्या ठिकाणी हीट तयार होऊ शकते आणि आपल्या पशूंमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. तर त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि आपले पशु गाभण असतील तर त्या ठिकाणी आपण या मेथीचा वापर टाळा. मित्रांनो, बाकी आपण आपल्या पशूंमध्ये या मेथीचे खूप सारे फायदे त्या ठिकाणी घेऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या मेथीचा जो काही डोस आहे तो कसा व किती देऊ शकतो. मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंना या मेथीचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण 100 ते 150 ग्रॅम दिवसातून एक वेळा या मेथीचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये मित्रांनो, आपण उकडवून आपल्या पशूंना देऊ शकतो किंवा रात्रभर भिजवून या मेथीचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. तसंच मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी या मेथीचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्यामध्ये आपण 200 ग्रॅम 20 दिवस आपल्या पशूंमध्ये या मेथीचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंना माझ्यावरती आणण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा होऊ शकतो. यामध्ये मित्रांनो, प्रथमतः आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही डिवॉर्मिंग आहे तर ते करणे देखील खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंना माझ्यावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो, यामध्ये आपण जर या मेथीचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण मेथीला त्या ठिकाणी बारीक दळून घेऊन त्यानंतर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मेथीचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या मेथीचा वापर हा का करायला पाहिजे, मेथीच्या वापराचे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आणि मेथीचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी समस्या जाणवत असतील तर आपण अवश्य आपल्या पशूंमध्ये या मेथी दाण्याचा त्या ठिकाणी वापर करून पहा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.